नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी मॅथेमॅटिक्सचा पहिला चॅप्टर मॅथेमॅटिकल लॉजिक याचा पुढील भाग अभ्यासतोय. मित्रहो, आजच्या या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा असा निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचा स्टडी करणार आहोत. मित्रहो, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट म्हटलं की आपल्याकडे 5 प्रकारचे कंपाऊंड स्टेटमेंट असतात हे माहिती ऑलरेडी आहे. तर ते 5 प्रकारचे कंपाऊंड स्टेटमेंट कुठचे? पहिलं स्टेटमेंट असतं कंजंक्शन टाईपचं, दुसरं असतं डिसजंक्शन टाईपचं, तिसरं निगेशन टाईपचं. मित्रहो, आपण मागील एका व्हिडिओमध्ये निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन आणि निगेशन ऑफ निगेशन याचा स्टडी ऑलरेडी केलेला आहे. तरी सुद्धा आजच्या या भागामध्ये आपण हे तिन्ही जे पार्ट जे आहेत म्हणजेच निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ निगेशन, तसेच निगेशन ऑफ कंडिशनल याचाच अर्थ निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आणि निगेशन ऑफ बाय कंडिशनल याचाच अर्थ निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन याचा सुद्धा स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला मित्र हो, आपण काय करूयात, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट साठीचे जे रूल्स जे आहेत ते आपण लिहून घेऊयात. तर सुरुवातीला मी पहिला रूल लिहितोय, रूल्स. ओके मित्र हो, पहिला रूल आहे कंजंक्शन साठीचा, ज्याचा आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. त्याला आपण डी मॉर्गन्स लॉच्या साहाय्याने अभ्यासलं होतं. निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू जर आपण फाइंड आउट करायचा असेल तर तो येतो निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू. म्हणजेच पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, आपल्या इकडे जे कंजंक्शन आहे त्याचं ड्युअल म्हणजेच डिसजंक्शन आणि मग दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. मित्र हो, जो दुसरा रूल जो आहे तो आहे डिसजंक्शनशी संदर्भात. तर निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू याचा जर आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं असेल तर इथं सुद्धा आपण पहिल्यासारखाच डी मॉर्गन्स लॉचा वापर करतोय. निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू म्हणजेच पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, कंजंक्शनच्या इथं कंजंक्शन जे घेतलंय हे डिसजंक्शनचं काय आहे, ड्युअल आहे. मित्र हो, इथं देखील आपण डी मॉर्गन्स लॉचा वापर करतोय. सुरुवातीला आपण पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन घेतोय, मग डिसजंक्शनचं ड्युअल कंजंक्शन आणि मग दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. मित्र हो, तिसरा जो रूल आहे तो आहे निगेशन ऑफ निगेशनशी संदर्भात. म्हणजे एखादं स्टेटमेंट हे जर ऑलरेडी निगेशन असेल आणि त्या स्टेटमेंटचं पुन्हा निगेशन घेतलं तर मित्र हो, आपल्याला ओरिजिनल स्टेटमेंट जास्त ते मिळत असतं. ओके मित्र हो, चौथा जो रूल आहे तो आहे इम्प्लिकेशनशी संदर्भात. तर इम्प्लिकेशनचा जो रूल आहे तो कसा आहे पहा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल्स टू पी कंजंक्शन निगेशन क्यू. म्हणजे सुरुवातीला पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज, कंजंक्शन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. ओके, आणि मित्र हो, जो पाचवा आणि अत्यंत महत्वाचा रूल आहे तो म्हणजे निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू किंवा त्यालाच आपण डबल इम्प्लिकेशन क्यू असं देखील म्हणतो. हा जो रूल आहे तो कसा आहे पहा, पहिल्यांदा काय करायचं, पी म्हणजे पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज, कंजंक्शन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन ब्रॅकेट कंप्लीट, डिसजंक्शन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दुसरं स्टेटमेंट ऍज इट इज, कंजंक्शन, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. तर मित्र हो, हे 5 रूल जे आहेत ह्या 5 रूल्सचा वापर करून आपण कुठच्याही स्टेटमेंटचं काय लिहू शकतो, निगेशन लिहू शकतो. मग निगेशन लिहिताना आपण एकतर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये निगेशन लिहितो किंवा जर आपल्याला वर्बल फॉर्म मध्ये निगेशन बनवण्यासाठी विचारलेलं असेल तर आपण त्याला वर्बल फॉर्म मध्येच काय करतो, त्याचं निगेशन लिहित असतो. ओके, तर मित्र हो, आपण काय करूयात, हे निगेशन बनवण्याची काही उदाहरणं सुरुवातीला अभ्यासूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला काय करूया, ही जी 3 एक्झाम्पल जे आहेत आपल्या समोर, या 3 एक्झाम्पलचं निगेशन कशा पद्धतीने तयार करतात ते पाहूया. मित्र हो, पहिले एक्झाम्पल आहे 4 इज अन इव्हन नंबर और 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आपल्याला स्पष्ट दिसतंय की इथं ऑरचा वापर केलेला आहे, याचा अर्थ हे एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. मग याचं निगेशन जे आहे ते कसं सॉल्व्ह करायचं किंवा कसं फाइंड आउट करायचं ते आता आपण पाहूया. तर मित्र हो, सुरुवातीला आपण काय करूया, ऑरच्या अगोदरचं जे पहिलं स्टेटमेंट आहे 4 इज अन इव्हन नंबर, याला आपण पी या स्टेटमेंट लेटरच्या साहाय्याने रिप्रेझेंट करूयात. पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय आपण. तर
ह्या एक्झाम्पलचं जे उत्तर आहे यासाठी आपण काय केलं, सुरुवातीला पहिलं जे स्टेटमेंट आहे 4 इज अन इव्हन नंबर, याला पी या स्टेटमेंट लेटरच्या सहाय्याने रिप्रेझेंट केलं. 4 इज अन इव्हन नंबर. ओके मित्र हो, ते दुसरं स्टेटमेंट जे आहे 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर, याला आपण क्यू ने रिप्रेझेंट करूयात. मग काय होईल, 4 इज ए परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे मित्रांनो, आता गिवन स्टेटमेंट पॅटर्न जो आहे, ह्या गिवन स्टेटमेंट पॅटर्न नुसार जर आपल्याला स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ स्टेटमेंट काय होईल, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट तो कसा येईल मित्र हो, आपल्याला स्पष्ट दिसतंय की इथं ऑरचा यूज केलाय आणि ऑरचा यूज केलाय, याचा अर्थ हे डिस्जंक्शन टाइपचं स्टेटमेंट आहे. कसं आहे, डिस्जंक्शन. मग कसं होईल रे सिम्बॉलिक फॉर्म, पी डिस्जंक्शन क्यू. ठीक आहे. आता मित्र हो, पी डिस्जंक्शन क्यू जे आहे त्याचं निगेशन जे आहे ते निगेशनच्या रूल प्रमाणे काय येतं ते मांडूया. ओके, निगेशन ऑफ P disjunction Q इज काय आहे याचं निगेशन आपल्याला माहिती आहे. अकॉर्डिंग टू द डी मॉर्गन्स लॉ पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन P. आपल्याकडे आहे डिस्जंक्शन, त्याचं ड्युअल म्हणजेच कंजंक्शन, आणि मग दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. म्हणजे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आपल्याला इथं तयार करावं लागणार आहे. बरोबर आहे. मग मित्र हो, निगेशन P कसा होईल आपला, 4 इज नॉट an even number. तर निगेशन क्यू कसा होईल या स्टेटमेंटचा, 4 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. ओके, मग मला सांगा वेअर निगेशन P इज काय होईल, 4 इज नॉट an even number. 4 इज नॉट an even number. ठीक आहे. आणि निगेशन क्यू जो आहे तो कसा होईल मित्र हो, 4 इज नॉट ए परफेक्ट स्क्वेअर. 4 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. ओके मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन्ही स्टेटमेंटचं काय हवंय, कंजंक्शन. मग आपण म्हणणार निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. आणि निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट कसं येईल रे मित्र हो, 4 इज नॉट अन इवन नंबर अँड 4 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. इथं आपण 4 इज च्या ऐवजी इट लिहू शकता किंवा तुम्हाला 4 इज लिहायचं असेल तरी चालेल. ओके, तर कसं होईल, 4 इज नॉट अन इवन नंबर and 4 is not a perfect square. 4 is not a perfect square. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण काय केलं आहे, जे पहिले एक्झाम्पल आहे त्याचं निगेशन इथं लिहिलेलं आहे. आणि निगेशन काय आलंय आपलं, 4 is not an even number and 4 is not a perfect square. मित्र हो, आता आपण सॉल्व्ह करूयात दुसरं एक्झाम्पल. एक्झाम्पल जे आहे याचं उत्तर कशा पद्धतीने येतंय ते आता पहा. मित्र हो, इथं देखील आपल्याला दोन स्टेटमेंट्स दिसत आहेत ज्यांना इफ देनच्या सहाय्याने कनेक्ट केलेलं आहे. त्यापैकी पहिलं जे स्टेटमेंट आहे, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर परपेंडिक्युलर, याला आपण पी कन्सिडर करूया. तर पॅरलोग्राम इज अ रोम्बस, याला आपण क्यू कन्सिडर करूया. तर आपण पी काय कन्सिडर करणार आहोत, डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर परपेंडिक्युलर. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर परपेंडिक्युलर. ओके, आणि मित्र हो, आपण क्यू कोणाला कन्सिडर करणार आहोत,
Parallelogram is a rhombus. Parallelogram is a rhombus. ठीक आहे मित्र हो, आपण सुरुवातीला पी आणि क्यू या लेटरच्या माध्यमातून जे दोन स्टेटमेंट होते ते रिप्रेझेंट केलेले आहेत. मग सिम्बॉलिक फॉर्म ऑफ स्टेटमेंट कसा येईल मित्रांनो? सिम्बॉलिक फॉर्म ऑफ स्टेटमेंट. ठीक आहे, तर सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो आपल्याला इफ देनच्या साहाय्याने लिहायचा आहे. याचा अर्थ आपल्याला इम्प्लिकेशन म्हणजेच कंडिशनलचा वापर करायचा आहे, म्हणून सिम्बॉलिक फॉर्म होईल P implies Q किंवा त्यालाच आपण P कंडिशनल Q असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, मग मित्र हो मला सांगा, जर आपल्याला याचं निगेशन हवं असेल तर आपण रूल्स प्रमाणे निगेशन कसं लिहिणार? निगेशन ऑफ P implies Q is पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज कंजंक्शन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज कंजंक्शन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. बरोबर आहे. मग आपल्याला इथे निगेशन क्यू अगोदर तयार करून घ्यावं लागेल. हेअर निगेशन क्यू इज, बोला निगेशन क्यू कसा होईल? पॅरलोग्राम इज नॉट अ रोम्बस. पॅरलोग्राम इज नॉट ए रोम्बस. ठीक आहे, मग आपल्याला निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट जे आहे ते कसं लिहिता येईल? निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट, कसं होईल मित्र हो? आपल्याला सुरुवातीला पी हे स्टेटमेंट ऍज इट इज लिहायचं आहे, म्हणजे डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर परपेंडिक्युलर हे ऍज इट इज येईल. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर परपेंडिक्युलर. ठीक आहे, त्यानंतर अँड निगेशन क्यूचा वापर करायचा आहे. याचा अर्थ पॅरलोग्राम इज नॉट अ रोम्बस, किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता? पॅरलोग्राम इजच्या ऐवजी तुम्ही इटचा वापर करू शकता. अँड इट इज नॉट ए रोम्बस. अँड इट इज नॉट ए रोम्बस. ओके, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर परपेंडिक्युलर अँड इट इज नॉट ए रोम्बस. हे निगेशन होईल कोणाचं? इफ डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर परपेंडिक्युलर देन इट इज अ रोम्बस साठीचं. ओके मित्र हो, आता आपण पाहूया तिसरे एक्झाम्पल. तिसरे एक्झाम्पल आहे ते आहे इफ 10 is greater than 5 and 5 is less than 8 then 8 is less than 7. मित्र हो, इथं देखील वाक्य कशाने कनेक्ट केलंय? इफ देन. म्हणजे हे जे स्टेटमेंट असेल हे आपल्यासाठी असेल P, तर हे काय असेल? Q. मग सुरुवातीला लेट P is 10 is greater than 5 and 5 is less than 8. ओके, आणि Q जे स्टेटमेंट होईल ते होईल 8 is less than 7. ओके मित्र हो, याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. गिवन स्टेटमेंट इथे देखील इफ देनचा वापर आहे, म्हणजे P implies Q असा होईल. बरोबर आहे. मग मित्र हो, आता जर आपल्याला इथे निगेशन हवं असेल तर आपल्याला क्यूचं निगेशन घ्यावं लागेल. बरोबर आहे. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट, निगेशन ऑफ P implies Q, P implies Q is P conjunction negation Q, P conjunction negation Q. ओके, मग मित्र हो, आपल्याला निगेशन Q घ्यावा लागेल आणि Qचा निगेशन 8 is less than 7 आहे. याचा अर्थ तो 8 is greater than or equals to 7, किंवा आपण याला 8 is not less than 7 असं सुद्धा लिहू शकतो. बरोबर आहे. सुरुवातीला आपल्याला निगेशन Q फाइंड आउट करावं लागेल. ओके, here negation Q is equals to
काय येईल रे, 8 इज नॉट लेस दॅन 7, किंवा त्याला तुम्ही असंही म्हणू शकता 8 इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 7. ओके, मग गिवन स्टेटमेंट जे आहे त्याचं निगेशन ऑफ काय म्हणूया आपण, गिवन स्टेटमेंट. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. ठीक आहे, तर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट जे आहे ते काय येईल आता मित्रांनो, P ॲज इट इज लिहावा लागेल. म्हणजे कसं येईल, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट 10 इज ग्रेटर दॅन 5 अँड 5 इज लेस दॅन 8. ओके, आपल्याला इथे पुढे अँड चा वापर करायचा आहे. अँड काय म्हणावं लागेल, 8 इज नॉट लेस दॅन 7, किंवा तुम्ही 8 इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 7 असं सुद्धा म्हणू शकता. तर मित्र हो, अशा प्रकारे आपलं जे तिसरं एक्झाम्पल होतं याचं हे आहे निगेशन. मित्र हो, निगेशन कशा पद्धतीने लिहिलं जातं, कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत, हे तुम्हाला या एक्झाम्पल्सच्या माध्यमातून सहजपणे लक्षात आलेलं आहे. आता आपण अजून 1, 2 ते 3 उदाहरणं घेऊयात. म्हणजे काय होईल, तुमचा हा जो कॉन्सेप्ट आहे तो एकदम परफेक्ट होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून आपण 3 उदाहरणं जी आहेत ती पाहणार आहोत. तर त्यापैकी जे चौथं उदाहरण जे आहे ते आहे, अ पर्सन इज रिच इफ अँड ओनली इफ ही इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. बरोबर आहे, इथं इफ अँड ओनली इफ चा वापर केलाय, याचा अर्थ इथं डबल इम्प्लिकेशनचा रूल आपल्याला यूज करावा लागणार आहे. तर सुरुवातीला आपण जे चौथं एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पल मध्ये इफ अँड ओनली इफ च्या अगोदरचे जे वाक्य आहे त्याला P ने रिप्रेझेंट करूया. लेट P इज अ पर्सन इज रिच, अ पर्सन इज रिच. ओके, आणि Q जे आहे हे स्टेटमेंट आपण ही इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. बरोबर आहे, अ पर्सन इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. अ पर्सन इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर, अशा पद्धतीचं. तर मित्र हो, सुरुवातीला आपण काय करूया, सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट लिहूया. सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. स्पष्टपणे दिसतंय, इफ अँड ओनली इफ चा वापर आहे, याचा अर्थ डबल इम्प्लिकेशन. मग कसं होईल सिंबॉलिक फॉर्म, P डबल इम्प्लाइज Q. ओके, निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q इज, आपल्याला जो पाचवा आणि शेवटचा जो रूल होता तो तुम्हाला आठवत असेल. आपल्याला शेवटचा म्हणजेच पाचवा जो रूल होता तो आठवत असेल. त्या रूल प्रमाणे जर डबल इम्प्लिकेशन असेल तर पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज, कंजंक्शन, दुसऱ्याचं निगेशन, डिसजंक्शन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज, कंजंक्शन, पहिल्याचं निगेशन. तर मित्र हो, या रूल प्रमाणे आपण काय करणार आहोत, आता याचं निगेशन लिहिणार आहोत. आपल्याला निगेशन Q आणि निगेशन P यांची गरज आहे. तर सुरुवातीला आपण निगेशन P जो आहे तो लिहूया. काय, अ पर्सन इज नॉट रिच. अ पर्सन इज नॉट रिच. ठीक आहे, आणि निगेशन Q जो आहे तो कसा असेल, अ पर्सन इज नॉट ए सॉफ्टवेअर इंजिनियर. अ पर्सन इज नॉट ए सॉफ्टवेअर इंजिनियर. ओके, तर मित्रांनो आता आपण याचं निगेशन लिहूयात. ओके, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. ठीक आहे मित्र हो, निगेशन मी पुढे लिहितोय. तर निगेशन कसं येईल मित्र हो, पहिलं लिहावं लागेल आपल्याला गिवन स्टेटमेंट मधलं पहिलं ते P हे स्टेटमेंट आहे ॲज इट इज, अँड निगेशन Q. ओके, म्हणजे कसं येईल, अ पर्सन इज रिच. अ पर्सन
is rich and निगेशन क्यू लिहायचं आहे म्हणजे ही इज नॉट अ सॉफ्टवेअर इंजिनियर, कारण अ पर्सनच्या ऐवजी आपण त्याचं सर्वनाम वापरूया. ही इज नॉट ए सॉफ्टवेअर इंजिनियर. ओके, इंजिनियर. और कारण आपल्याला इथं डिजंक्शन दिसतंय, मग क्यू लिहायचंय. क्यू काय आहे आपला? अ पर्सन इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. A person is a software engineer. ओके. आणि पुढे कंजंक्शन म्हणजे अँड. ठीक आहे. निगेशन पी म्हणजे कसं येईल? अ पर्सन इज नॉट रिच. अ पर्सनच्या ऐवजी मी सर्वनाम वापरतोय, ही इज नॉट रिच. ओके. अँड ही इज नॉट रिच. ओके. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण काय करू शकतो? आपलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, अ पर्सन इज रिच इफ अँड ओनली इफ ही इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर, याचं निगेशन लिहू शकतो. आता आपण पाहूयात 5व्या स्टेटमेंटचं उत्तर कशा पद्धतीने लिहावं लागेल ते. तर मित्र हो, सुरुवातीला आपल्याला स्टेटमेंट लेटरच्या सहाय्यानं मँगोज आर डिलिशियस आणि मँगोज आर एक्सपेन्सिव्ह असे दोन स्टेटमेंट कन्सिडर करावे लागतील. तर आपण पी कन्सिडर करूया. मँगोज आर डिलिशियस. मँगोज आर डिलिशियस. ओके. आणि क्यू हे स्टेटमेंट कन्सिडर करूया. मँगोज आर एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे. तर मित्र हो, सुरुवातीला आपल्याला स्टेटमेंट फॉर्म जो आहे तो लिहावा लागेल. मग मला सांगा, अँडचा वापर झालाय म्हणजे हे कंजंक्शन आहे. तर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. तर मित्र हो, सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल आपला? पी कंजंक्शन क्यू असा येईल. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? याचं निगेशन लिहायचं आहे. मग मित्रांनो, जसं की तुम्हाला आठवतं, आपल्याला निगेशनचा जो रूल आहे तो वापरावा लागेल. मग निगेशनचा रूल आहे तो काय आहे? निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. आपण इथं डी मॉर्गनचा जो रूल आहे त्याचा वापर करणार आणि निगेशन लिहिणार. निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पी आणि क्यू ह्या दोन्ही स्टेटमेंटचे निगेशन्स हवे असतील. हेअर निगेशन पी इज, निगेशन पी कसा येईल? मँगोज आर नॉट डिलिशियस. मँगोज आर नॉट डिलिशियस. ठीक आहे. आणि निगेशन क्यू कसं येईल मित्र हो? मँगोज आर नॉट एक्सपेन्सिव्ह. मँगोज आर नॉट एक्सपेन्सिव्ह. मग मला सांगा, याचा जो निगेशन जो आहे तो कसा येईल? निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट कसं होईल मित्रांनो? मँगोज आर नॉट डिलिशियस. पहा ना, मँगोज आर नॉट डिलिशियस और मँगोज आर नॉट एक्सपेन्सिव्ह. मँगोज आर not delicious or mangoes are not expensive. तर मित्र हो, आता आपण पाहूयात 6वं एक्झाम्पल. इट इज फॉल्स दॅट द स्काय इज नॉट ब्लू. ओके. तर विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला पी या लेटरच्या सहाय्यानं आपण द स्काय इज नॉट ब्लू याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते रिप्रेझेंट करूया आणि ते असेल आपलं द स्काय इज ब्लू. The sky is blue. ओके. मग आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट कसा लिहावा लागेल? सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट तो कसा येईल? इट इज फॉल्स दॅट साठीचं निगेशन आणि इथलं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी असा येईल. बरोबर आहे. मग याचं निगेशन काय होईल? निगेशन ऑफ
negation of negation P is negation of negation P. याचा अर्थ हे होईल निगेशन ऑफ निगेशन P म्हणजे P, तर ते होईल आपलं negation of negation P is which is equals to finally negation P. Negation of negation P is negation of negation P, that means negation P. ओके, तर मग आपल्याला हे जर आता गिवन स्टेटमेंटचं निगेशन जर वर्बल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहू आपण मग? therefore negation of given statement is कसं होईल रे? the sky is not blue. The sky is not blue. ओके, तर मित्रहो अशा प्रकारे आपण काय केलं आजच्या लेक्चर मध्ये निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट याचा स्टडी केलेला आहे. ओके.